1500-1600 लोकांनी त्यांच्या रक्ताने, आमचे अमर काळे आणि सगळ्यांनी रक्ताने सह्या करून पत्र तयार केलेलं आहे. ते आपल्याला द्यायला आपण वेळ दिला, आज उद्या कधी द्याल त्यावेळी त्यांचं निवेदन आपल्याला देतो. पण ग्रामीण रुग्णालयात त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर करावं ही विनंती करतो. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर माननीय मुख्यमंत्र्यांचा उत्तर आता सुरू होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय. जरा थोडी आधी जागा करून घेतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर जो धन्यवादाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला त्यावर प्रस्तावक असलेले डॉक्टर संजय कुटे, अनुमोदन देणारे अर्जुनराव खोतकर, चेतनजी तुपे, त्याचप्रमाणे सन्माननीय भास्करराव जाधव, विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर अतुल भोसलेजी, सुनील प्रभूजी, जयंतराव पाटीलजी, निलेश राणेजी, अमीन पटेलजी, शेखर निकमजी, विनय कोरेजी, श्रीमती नमिता मुंदडा, श्री दिलीप लांडे, श्री वरुण सरदेसाई, श्री चंद्रकांत नवघरे, श्री अभिजित पाटील, श्री नितीन राऊत, श्री अबू आझमी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री उमेश यावलकर, श्री आनंद तिडके, श्री राजकुमार बडोले, श्री बापूसाहेब पठारे, श्री बाबासाहेब देशमुख, देवरावजी भोंगळे, श्रीमती मंजुळा गावित, श्री हिरामण खोसकर, त्याचप्रमाणे सर्वश्री महेश सावंत, श्रीमती स्नेहा दुबे, श्री आमशा पडवी, श्री संजय मेश्राम, श्री नारायण कुचे, श्री शिवाजी पाटील, श्री सिद्धार्थ खरात, श्रीमती सीमाताई हिरे, श्री विश्वजीत कदम, श्री चरणसिंह ठाकूर, श्री प्रवीण स्वामी, सिद्धार्थ शिरोळे, श्री हेमंत ओगले, श्री किसन वानखेडे, श्री रोहित पाटील, श्रीमती सुलभा गायकवाड, श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री देवेंद्र कोठे, श्री अनंत नर, श्री संजय देरकर, श्री गजानन लवटे आणि श्री बाबाजी काळे अशा एकूण 52 सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार मांडले, काही सूचना देखील केल्या. त्याबद्दल या सर्व सदस्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही सगळी चर्चा पाहिल्यानंतर आणि एकूणच आमच्या विरोधी पक्षाचा सूर जयंतराव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे. आता भ्रमित आणि संभ्रमित मधला फरक काय आहे तर इंग्रजीत सांगायचं झालं तर कन्फ्युज्डही आणि पझल्डही आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती रस्ता चुकला तर रस्ता चुकल्यानंतर तो एका ठिकाणी आला, त्याला 2 रस्ते दिसले, कुठल्या रस्त्यात जाऊ असा प्रश्न निर्माण झाला तर तो संभ्रमित म्हणतो आपण. पण त्याच वेळी त्याला कुठेतरी पाणी दिसायला लागलं आणि त्या पाण्याकडे तो पाहायला लागला. नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की मृगजळ आहे तर त्याला त्या ठिकाणी भ्रमित असं म्हटलं जातं. त्यामुळे आमचा जो विरोधी पक्ष आहे तो आज भ्रमितही दिसतोय आणि संभ्रमितही दिसतोय. आणि म्हणून माझी सूचना आहे की भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातनं बाहेर पडण्याकरता शांतपणे विचार करून वडेट्टीवार साहेब आपले मुद्दे जर मांडले तर महाराष्ट्राच्या हितामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याची अपेक्षा आहे, त्याची आवश्यकता आहे. आता बघा काय झालंय की
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एकतर विरोधी पक्षाच्या मनात फार मोठी गल्लत आहे, तो विषयच त्यांनी समजून घेतलेला नाही, किंवा आता मी असं कसं म्हणून समजून घेतलेलं नाही, इतके हुशार लोक बसलेले आहेत समोर, त्यामुळे ही देखील शक्यता आहे की त्यांना समजलेलं आहे पण लोकांना याच्यामध्ये संभ्रमित करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत. खरं म्हणजे मी असं म्हणेन की ही जी काही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी वगैरे आपण जी काही म्हणतोय, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, हम खड़े हैं जहां वहां वास्ते और भी है, बढ़ रहे हैं अब कदम, बढ़ रहे हैं अब कदम, उस मंजिल की तलाश में दिल में जुनून और इरादों में ताकत और भी है. म्हणून आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातली पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. भारत 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल, ते तर 4 ट्रिलियनच्या पलीकडे भारत पोहोचलाच आहे. ते भारत पहिली 5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला देणारच आहे. आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या. मांडता मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला. भास्कररावनी टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला. पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे. आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू. आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवराय एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवराय एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते. नाही शिकवलं आम्हाला. ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले. आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष NCERTच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला, 1 पॅरेग्राफ. आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला NCERT मध्ये 20 पानं दिल्यात. 20. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही. आपण पुन्हा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे येऊ परत. त्यांनी विषय मांडला म्हणून मी उत्तर दिलं, बाकी काही नाही. असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाही आहे, बिलकुल नाही आहे. जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना,
या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी. आणि जवळपास 3,60,000 कोटीचा GST आपण त्या ठिकाणी संकलन करतो. आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे. जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे. आणि हे सगळं करत असताना डेट टू GDP हा जो रेशिओ आहे, म्हणजे GDPच्या तुलनेत किती कर्ज असावं याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत. आज आपण बघा देशाच्या GDP मध्ये, आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की GDPतला वाटा कमी झाला वगैरे, तर ते तुम्हाला माहिती, तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल. तर 2021-22 मध्ये देशाच्या GDP मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती. ती 23-24 मध्ये 13.5% झाली. 24-25 मध्ये ती 13.8% झाली. आणि आता 14% जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे त्या ठिकाणी वाढते आहे. आणि आज अर्थव्यवस्था जेव्हा देशाची विस्तारित होते आहे तेव्हा आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी इंडस्ट्रीयल राज्य ही 4 होती, आता 10च्या वर झालेली आहेत. सगळी राज्य कम्पीट करतायत. अशाही परिस्थितीमध्ये आपला GDP वाढतो आहे, GDPतला आपला वाटा हा सातत्याने वाढतोय, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललो आहे. पण मला असं वाटतं की आपली कॅसेट जी आहे ती पुढेच जात नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातेत उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही आहे, रोडमॅप बनवला तो काही योग्य नाही आहे. बरं, उद्योग चालले ते सांगता नाही, 22 पासनं नवीन तुम्हाला उद्योगही सापडले नाही, तीच सांगताय. म्हणजे 22 पासनं 100 वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग आणि तोच कुठला, म्हणजे तो तर आमचं सरकार याच्या आधीच चालला गेला होता तरी आमच्यावर तुम्ही मारला आपला.